मित्रांनो, 10वी गणित भाग 1 मध्ये आपण दुसरं प्रकरण सुरू केलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 मधलं आपण एक पहिलं उदाहरण जे आहे ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि आता आपण याच प्रॅक्टिस सेटमधलं दुसरं आणि तिसरं जे उदाहरण विचारलेलं आहे त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. पाठीमागचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याची लिंक देतोय, ते तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुमचा सलग असा अभ्यास होऊन जाईल. यामध्ये उदाहरण दुसरं एक्झाम्पल 2 दिलेलं आहे. सम ऑफ रूट्स इज इक्वल टू -7 आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स 5 दिलेलं आहे. तर इथं आपल्याला ब्लँक जागा दिलेली आहे. काय आहे ते? तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण इथं तयार करायचं आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी आपल्याला सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स, आता हे जे रूट्स आहेत मी इथं तुम्हाला लिहून दाखवतो. हे जे रूट्स आहे ते अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सम ऑफ रूट्स -7 आणि प्रोडक्ट ऑफ रूट 5 हे दिलेलं आहे. यावरून आपल्याला काय करायचं आहे? इक्वेशन तयार करायचं आहे आणि त्यासाठीचं जे सूत्र आहे ते असं आहे x² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 हे सूत्र आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला की जेव्हा रूट्स दिलेले असतात त्याच्यावरून आपल्याला काय करायचं असतं? ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम गिवन टू रूट्स. आणि मग इथं आता काय म्हटलंय बघा, अल्फा प्लस बीटा दिलेला आहे म्हणजे x² मायनस अल्फा प्लस बीटा किती दिलेला आहे? तर -7x प्लस अल्फा इंटू बीटा 5 इज इक्वल टू 0 म्हणजेच x² मायनस मायनस प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0 अँड धिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे तुम्हाला सम ऑफ रूट्स -7 दिलेला आहे, प्रोडक्ट ऑफ रूट 5 दिलेला आहे. तर त्यावरून आपल्याला हे समीकरण मिळालेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे. ते इथं लिहायचं आहे. x² प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0 अँड दिस इज द आन्सर. आता इथं बघा क्वेश्चन नंबर 3, इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि मग याच्यावरून विचारला इथं दिलेलं आहे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. तर अल्फा प्लस बीटा मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे अल्फा प्लस बीटा सूत्र काय आहे? -b/a अल्फा इंटू बीटाचं c/a हे सूत्र आहे c/a. आता अल्फा प्लस बीटा दिलेला आहे आपल्याला -b/a. यावरून आपल्याला ए बी सीच्या किमती काढू शकतो आपण. ए ची किंमत असेल 2, बी ची किंमत असेल -4 अँड सी इज इक्वल टू -3. मग यात इथं काय येणार? -b म्हणजे -4/2 म्हणजेच 4/2 म्हणजेच 2 म्हणजे इथं आला तुमचा 2 आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a. सी किती आहे इथं? -3 अँड a इज इक्वल टू 2 म्हणजे -3/2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा इंटू बीटा -3/2. समजतंय का? बघा हे आपल्या वहीमध्ये लिहून घ्या सर्वांनी. पुढील उदाहरण पाहूया आपण. प्रश्न दिलेला आहे आपल्याला क्वेश्चन 2, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आता डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, त्याचं चिन्ह कोणतं हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट x² प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. डिस्क्रिमिनंट मीन्स डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac असं याचं सूत्र आहे. डिस्क्रिमिनंटलाच आपण याला काय म्हणतो? डेल्टा म्हणतो. डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. आता या x² मायनस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0 कंपेरिंग ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट a is equal to b is equal to and c is equal to x² a इथं 1 आहे
म्हणून a इज इक्वल टू 1. बी एक्स 7x म्हणजे b इज इक्वल टू 7 अँड c इज इक्वल टू -1. आणि म्हणून मग यामध्ये आता किमती घालूया आपण. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर म्हणजे 7 स्क्वेअर -4 इंटू 1 इंटू -1 इज इक्वल टू 7 स्क्वेअर 49 मायनस मल्टिप्लिकेशन प्लस 4 म्हणजेच किती आला आपल्याला इथे मिळाला 53. डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल टू 53. इथं आता दुसरं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. आन्सर 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0. comparing ax square plus bx plus c is equal to 0. We get value a is equal to 2, b is equal to -5 and c is equal to 10. या किमती आपल्याला मिळाल्या. Therefore delta is equal to b square minus 4ac is equal to b किती आहे बघा -5 स्क्वेअर -4 इंटू 1 a is equal to 2 and c is equal to 10. 5 square means 25. 5 square means 25 minus 4 into 2 8 into 10 80. 25 minus 80 delta is equal to -55. तिसरं उदाहरण आहे √2x² प्लस 4x प्लस 2 इंटू √2 इज इक्वल टू 0. आन्सर फार सोपं आहे उदाहरण बघा. √2x² प्लस 4x प्लस 2 √2 इज इक्वल टू 0. comparing ax square plus bx plus c is equal to 0. We get from this we get a is equal to √2, b is equal to 4 and c is equal to 2√2. Therefore delta is equal to b square minus 4ac is equal to b square 4 square minus 4 into √2 into 2√2 is equal to 4 square means 16 minus 4 into 2 8 and √2 into 2 √4 is equal to हे समजतंय का बघा. या 4चा आणि या 2चा गुणाकार केला. इथं 1 आहे त्यामुळे 4 1 4 आणि हे 4 2 8. आता या √2चा आणि या √2चा गुणाकार करायचा आहे. √2 इंटू √2 2 गुणिले 2 4. आता इथं 16 वजा 8 गुणिले √4 आहे म्हणजे 4चं स्क्वेअर रूट 4चं वर्गमूळ 2 म्हणजेच 16 वजा 16 बरोबर 0 and this is the discriminant of given quadratic equation. Delta is equal to 0. बघा समजलंय का तुम्हाला हे. अशा पद्धतीनं क्वेश्चन 2 जो आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिस्क्रिमिनंट त्यामध्ये ही 3 उदाहरणं होती. क्वेश्चन नंबर 3 डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे हे जे दिलेले क्वाड्रेटिक इक्वेशन आहेत या क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये जे मुळं आहेत त्या मुळांचं आपल्याला स्वरूप सांगायचं आहे. आता मुळांचं स्वरूप सांगण्यासाठी मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय केलं होतं 3 मुद्दे सांगितले होते की जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 येईल तेव्हा मुळांचं स्वरूप कसं असेल. जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू लेस दॅन 0 येईल तेव्हा त्याचं नेचर कसं असेल आणि जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 येईल तेव्हा त्याचं कसं असेल. तर आता आपण पाहूया पहिल्यांदा या मुळांच्या किमती काढल्या पाहिजेत. आपण पहिल्यांदा काय करू डिस्क्रिमिनंटची किंमत काढू आणि ती डिस्क्रिमिनंटची किंमत 0 पेक्षा कमी आहे का जास्त आहे का बरोबर आहे ते बघूया. आन्सर
A is equal to 1, B is equal to -4, C is equal to 4. Delta is equal to B square minus 4AC is equal to B square minus 4 square minus 4 into 1 into 4 is equal to 16 and 4 एक्के 4, 4 चौक 16 वजा 16 is equal to 0. Therefore, the roots are real and equal, समान असतील. रिअल आणि काय असतील, समान असतील. आता तसंच इथं बघू, आन्सर फ्रॉम दिस इक्वेशन A is equal to 2, B is equal to -7, C is equal to 2. Delta is equal to B square minus 4AC is equal to B square minus 7 square minus 4 into 2 into 2. 7 square 49 minus 16 म्हणजेच 49 वजा 16, 6 आणि 3 9. आता इथं काय झालेलं आहे बघा, डेल्टाची किंमत आलेली आहे. व्हॅल्यू ऑफ डेल्टा इज इक्वल टू 23 अँड 23 मीन्स ग्रेटर दॅन 0. म्हणजे डेल्टाची किंमत जी आलेली आहे ती दॅट इज डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. दॅट इज डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. आणि म्हणून मग रूट्स त्याचे कसे असतील, डेल्टा is greater than 0, therefore the roots are real and unequal. The roots are real and unequal. कधी डेल्टाची किंमत ग्रेटर दॅन 0 असेल तर, डेल्टाची किंमत 0 असेल तर रिअल अँड इक्वल. आता इथं पाहूया आपण, from this equation A is equal to 1, B is equal to 2, C is equal to 9. Delta is equal to B square minus 4AC is equal to 2 square minus 4 into 1 into 9 is equal to 2 square means 4 minus 32. That is delta is less than 0, therefore the roots are not real. The roots are not real. अशा पद्धतीनं आपल्याला दिलेल्या इक्वेशनवरून त्यांच्या रूट्सचं नेचर आपण सांगू शकतो. कधी तर डेल्टाची किंमत मिळाल्या. क्वेश्चन नंबर 4, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिव्हन बिलो. यामध्ये आणि यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. फॉर्म अँड फ्रॉम. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा. कोणापासून? फ्रॉम द गिवन रूट्स किंवा फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. म्हणजे हे जे रूट्स दिलेले आहेत या रूट्सवरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. आणि म्हणून मग इथं अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4 असं हे सूत्र आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या किमती माहीत पाहिजेत. आणि मग यासाठी आपल्याला याच्यावरून अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 प्लस 4 इज इक्वल टू 4, अल्फा इंटू बीटा 0 गुणिले 4 इज इक्वल टू 0. आणि या किमती या समीकरणामध्ये ठेवायच्या आहेत, या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायच्या आहेत. आणि आपण काय करू शकतोय? क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू शकतोय. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 4x प्लस अल्फा माइनस बीटा 0 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0 नाही लिहिला तरी चालतो, इज इक्वल टू 0. अँड दिस इज द क्वाड्रॅटिक
इक्वेशन. आता इथं अल्फा इज इक्वल टू 3 अँड बीटा इज इक्वल टू -10. तर हे सूत्र आहे, म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 3 -10 इज इक्वल टू -7. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 3 इंटू -10 इज इक्वल टू -30. या किमती आपण या फॉर्म्युलामध्ये ठेवायच्या आहेत. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा -7x प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजेच -30 इज इक्वल टू 0 अँड एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x प्लस मायनस मायनस 30 is equal to 0 and this is the quadratic equation आता इथं बघा तिसरं अल्फा इज इक्वल टू 1/2 अँड बीटा इज इक्वल टू -1/2 अशा किमती दिलेल्या आहेत. किमती काही असू देत, आपलं सूत्र पक्का आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/2 -1/2 इज इक्वल टू 0. अल्फा इंटू बीटा 1/2 इंटू -1/2 इज इक्वल टू -1/4. आणि मग आपण काय करायचं आहे, एक्स स्क्वेअर प्लस मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे 0x प्लस अल्फा इंटू बीटा -1/4 इज इक्वल टू 0. आपण याला अजून पुढे सोपं रूप देऊया. एक्स स्क्वेअर आता इथं 0 इंटू एक्स म्हणजे प्लस मायनस काय 0 लिहिला तरी चालेल, प्लस मायनस -1/4 इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर हा शून्य नाही लिहिला तरी चालेल. एक्स स्क्वेअर -1/4 इज इक्वल टू 0 अँड दिस इज द क्वाड्रेटिक इक्वेशन.